माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो, असं कोण म्हणून आलं इथे? लेखक. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. आता हे कोण म्हणून राहिलं आहे? लेखक म्हणून राहिले. कोणाला म्हणून राहिलेलं आहे? नातवंडांना. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. आता इथे लेखकांनी त्यांच्या पहिलेच्या पॅरेग्राफमध्ये जर आपण पाहिलं, जर या उतार्यामध्ये पाहिलं तर त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की लहानपणी आपण कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मग आता ते त्यांच्याबद्दल सांगून राहिले आहे की ते अभ्यासात खूप हुशार नव्हते. म्हणजे बघा, असं काही काही मुलं असतात जे खेळण्यात किंवा स्पोर्ट्समध्ये खूप चांगले असतात, कोणी ड्रॉइंगमध्ये खूप चांगले असतात, कोणी म्युझिकमध्ये चांगले असतात, कोणी वाचनात चांगले असतात, कोणी वादविवाद स्पर्धा जर करायची असेल एखादी तर त्याच्यात खूप उत्कृष्ट असं वक्तृत्व करू शकतात, किंवा कोणी बोलण्यात खूप चांगले असतात, कोणी हुशार असतात, अभ्यासात खूप हुशार असतात. तर असं खूप वेगवेगळ्या क्वालिटीज प्रत्येकामध्ये असतात. तर लेखकांपुरती जर पाहिलं आपण तर त्यांना अभ्यासामध्ये ते खूप फारसे चांगले नव्हते, म्हणजे खूप हुशार आणि खूप असे मार्क पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे नव्हते, पण त्यांना खेळायला मात्र आवडायचे. आणि बॅडमिंटन हा जो गेम आहे किंवा हा जो खेळ आहे, बॅडमिंटनची आवड त्यांना लहान वयातच लागली होती. लहानपणापासूनच ते बॅडमिंटन खेळायला लागले होते. त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस जास्त होती आणि त्याच्यामुळे निरनिराळे म्हणजे विविध चषक व ढाली म्हणजे ट्रॉफीज ज्या असतात त्या घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. हे त्यांनी नातवंडांना म्हटलं आहे की तुम्ही त्यांच्या घरी बरेचसे असे ट्रॉफीजवाले किंवा चषक घेतलेले किंवा ढाली घेतलेले असे वेगवेगळे त्यांचे फोटो असतील. सातत्याने परिश्रम करूनच, सातत्याने म्हणजे काय? सतत अथक परिश्रम करून. असं नाही की एक दिवस बॅडमिंटन खेळलं आणि 7 दिवस आराम, असं नाही. रोज त्याची प्रॅक्टिस करूनच त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट झाले. आणि एक्सपर्ट झाल्यामुळे परिश्रम म्हणजे कष्ट करूनच मी विजेता खेळाडू म्हणजे जिंकणारा खेळाडू म्हणजे काय? त्यांना बरे यशस्वी खेळाडू ते होऊ शकले. आंतरराष्ट्रीय सामन्यात, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती जेव्हा ते खेळले मॅचेसमध्ये, आपल्या देशाचे म्हणजे आपल्या भारताचे ते प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रतिनिधित्व केले म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी रिप्रेझेंट केलं. ते भारताकडनं खेळले. मला अर्जुन पुरस्कार मिळाला. आणि त्यांनी जेव्हा प्रतिनिधित्व केलं आणि आपण जर त्यांच्या जेव्हा इंट्रोडक्शन पाहिलं होतं याच्यामध्ये तेव्हा पाहिलं की त्यांनी जवळपास 100पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि त्यांना मग अर्जुन पुरस्कार देखील गेलेला आहे. आपण आत्तापर्यंत जेवढं झालं ना त्याचे शब्दार्थ बघूया इथे. मैदान, पटांगण, बाग, उद्यान. मनसोक्त म्हणजे मन भरेपर्यंत. निदान म्हणजे कमीत कमी. न्याहाळणे म्हणजे निरीक्षण करणे. पशु म्हणजे प्राणी. नदी, सरिता. नजराणा मौल्यवान भेट. सातत्याने म्हणजे सतत. परिश्रम, कष्ट. थवे, पक्ष्यांचा कळप. आकाश, आभाळ. गिरी म्हणजे पर्वत. तुमचं होमवर्क हे आहे की तुम्हाला पॅराग्राफ वाईज शब्दार्थ लिहायचे आहेत. आता तुम्ही काय कराल की मी शिकायला चांगलीला होतो इथपासनं डॅश डॅश देत अर्जुन पुरस्कार मिळाला इथपर्यंत डॅश डॅश करत लिहायचं आणि त्याच्यानंतर हे सगळे शब्दार्थ तिथे लिहून काढायचे. पुढचे जे पॅराग्राफ्स आहेत ते तुम्हाला वाचून काढायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला मी जे शिकवेल ते लवकर समजेल. धन्यवाद.